मित्रांनो, गेल्याच आठवड्यामध्ये 21 जून आणि 22 जून अशा 2 दिवसामध्ये पेडगाव हिंद केसरीचं लोकांच्या मनातील हिंद केसरी मैदान पार पडलं. आणि या हिंद केसरी मैदानामध्ये जर बकासूरने 1 नंबर केला आणि बकासूरची पेडगाव हिंद केसरीची हॅट्रिक जर झाली तर मी माझ्या घरापासून ते अगदी बकासूरच्या गोठ्यापर्यंत अनवाणी पायी चालत जाईल असा संकल्प अमीर दादा डांगे यांनी केला होता. परंतु यंदाच्या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2 मध्ये आपल्या दशम हिंद केसरी बकासूर आणि खोटचा सर्जा या जोडीचा पराभव झाला. परंतु मित्रांनो, तसं जर बघितलात तर आपल्या दशम हिंद केसरी बकासूरने पेडगाव हिंद केसरीची हॅट्रिक गेल्या वर्षीच पूर्ण केली. कारण का 2023 साली बकासूर आणि पल्मा या जोडीनं आणि गेल्या वर्षी सलग 2 दिवशी म्हणजे ओपनच्या मैदानाला बकासूर आणि लखन आणि आदतच्या मैदानाला बकासूर आणि एक्का या जोडीने 1 नंबर केला होता. म्हणजे बकासूरने 3 वेळा पेडगाव हिंद केसरी होण्याचा मान हा गेल्या 2 वर्षांमध्ये सलग पटकावलेला आहे. त्यामुळे बकासूरची हॅट्रिक ही तेव्हाच पूर्ण झाली. आणि ह्या वर्षी जरी बकासूरचा पराभव झाला असला आणि बकासूरची ओपनची हॅट्रिक जरी चुकली असेल तरी गेल्या वर्षीचीच हॅट्रिक पकडून अमीरदादा डांगे यांनी जो त्यांनी संकल्प केला होता की जर बकासूरची हॅट्रिक झाली तर मी पायी चालत जाईन, तो संकल्प त्यांनी परवा दिवशी पूर्ण केला. मित्रांनो, एखाद्या प्राण्यासाठी, एखाद्या आपल्या आवडत्या बैलासाठी हे सारं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अमीरदादा डांगे यांनी त्यांच्या घरापासून बकासूरच्या गोठ्यापर्यंत तब्बल 220 किलोमीटरचं अंतर हे गेल्या 2.5 दिवसामध्ये पार केले आहे. मित्रांनो, एका बाजूला आपल्याकडे सध्या पंढरीची विठ्ठलाची वारी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या बैलगाडी क्षेत्राचा देव म्हणजेच दशम हिंद केसरी बकासूर याची वारी अमीरदादा डांगे यांनी पूर्ण केली आहे. अमीरदादा, अगदी तुला मनापासून दंडवत आणि तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत की तू तब्बल 220 किलोमीटर अंतर पार करून या आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील देवाची वारी पूर्ण केली. मित्रांनो, मी विठ्ठला चरणी आणि बकासूर चरणी प्रार्थना करतो की अमीरदादा डांगे यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आयुष्यभर तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो.